या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. राधानगरी तालुक्यातील सोन्याची शिरोली इथं भर दिवसा दुकानात धक्कादायक चोरीची घटना घडली. येथील रुक्मिणी मारुती राऊत या आपल्या दुकानात बसलेले असताना दोन अज्ञात सराईट चोरट्यांनी त्यांच्याजवळ येऊन गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हिसकावले आणि HF डिलक्स या दुचाकीवरून पिरळ रोडनं पलायन केलं. चोरीनंतर घटनास्थळी पोलिसांनी पाहणी केली असता चोरट्यांपैकी एकाच्या पायातील चप्पल दुकानाबाहेर सापडले असून त्यावरून तो अनवाणीच पळून गेला असल्याचं स्पष्ट झालं आहे. या चोरीमुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. नागरिकांच्या मध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. या संपूर्ण घटनेचा तपास राधानगरी पोलीस करीत आहेत. TV नेक्स्ट मराठीसाठी राधानगरीहून स्वप्नील कांबळे. ही आलीत एकान गाडी होती तो उभा केली, ती गाडी चालूच होती आणि त्यानं माझ्याकडे चॉकलेट मागितली. चॉकलेट मी इथं त्याला 5 ठेवली, त्याचं पैसे त्यानं इथं ठेवलं आणि भरणीला टोपान मी लावायला लागल्यावर कनी त्यानं गळ्याचे हात घातला, ते तोडलं, ते नेलं. येऊनच पळाली होती तर गाडीवर बसला, ती पळाली तर मी तिकडं बाहेर पडून जाऊ तर त्यांची गाडी तिथंपर्यंत गेली. तर दुसरा माणूस कुठनं आला तर तिकडं त्याला म्हटलं माझं मंगळसूत्र नेलं या, तेवढं म्हटलं ह्याची पाठलाग करा, आमची पोरं एवढ्यात कोण नाही, आम्ही फोन लावतो त्याची. तो गेला त्याच्या पाठोपाठ. किती तोळ्याचं होतं? पाऊण तोळा. लय काय नव्हतं बाबा माझं मंगळसूत्र, पाऊण तोळ्याचंच मंगळसूत्र. किती जण होती ती? दोघच होती. पुढं बसला तर त्याचं तोंड बांधलेलं होतं, चॉकलेट घेता त्याचं तोंड उघडत होतं, इथपर्यंत ती टोपी होती, पुढे केस तिची अशी होती आणि अशी टोपी तिची इथपर्यंत होती त्या माणसाची. पोलिसांना कळवलं काय? पोलीस येऊन गेले की येऊन गेले. ते मणी इथं ते पदरी तुटून 3 मणी पडल्याला बी ते गावल्याला त्याचा फोटो मारून नेलाय. त्यांचं काय इथं काय पडले का? त्यांचं चप्पल पडल्याला नेलं की पोलिसांनी. गडबडीन त्याला चप्पल घालायला गावलं नाही ते. कुठल्या साईडला गेली ती? इकडेच गेली आणि तो माणूस लावून मी पाठोपाठ दिलता का नाही, तो पाठलाग करीन मेलपर्यंत गेला त्यांच्याबरोबर, पण त्यांच्या गाडीला तो नंबर नाही, पाठीमागची प्लेट नव्हती, पिरळ रोडला वळली ती. तो बिचाराला मग तो बी माझ्याला ओळखीचा नाही, कोण तो ओळखीचाच नाही, कुठला कोण आणला, खरं गेला पाठलाग करत.